लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही रिपाई गटाचे अधिकृत उमेदवार माननीय अमित भैया देशमुख यांच्याशी आपण चर्चा करूया. कोणते मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीमध्ये विकासाचाच मुद्दा आम्ही लोकांसमोर जातो आणि तो एकच मुद्दा आहे, विकास. माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांनी 30 वर्ष या मतदारसंघातून खूप विकासाचे काम केलेले आहे. त्यांचं पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये मतदारापुढे कोणती भूमिका आहे? नाही, काँग्रेस म्हणजे गेली अनेक वर्ष किंवा गेली अनेक दशकं जे काम लातूरात केलेलं आहे तेच काम पुढं सुरू ठेवण्यासाठी काँग्रेसचा विचार तसाच पुढं नेण्यासाठी मी प्रामुख्यानं उभा आहे. आणि सोनिया गांधींनी एका तरुणाला ही संधी दिलेली आहे. त्याबद्दल सोनिया गांधी, राहुल गांधी, पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, शिवराज पाटील साहेब, विलासराव देशमुख साहेब, दिलीपराव देशमुख साहेब या सर्वांचा मी आभारी आहे. आणि आम्ही निवडणुकीत उभे आहोत ते यांच्यामुळे, कारण हे आमच्या मागे उभे आहे, हे महत्त्वाचं आहे. तेव्हा ह्या सगळ्या बाबी घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जातो. काँग्रेसचा विचार, धोरण, नीती, कार्य हे सारंच पुढं असंच सतत सातत्यानं सुरू राहील यासाठी आमचे प्रयत्न असतील. शिवसेना पहिल्यांदा जागा सुटली आहे. विरोधी पक्षाची मोठी आव्हान आहे असे वाटते का आपल्याला? आव्हानं तर असतातच. छोटं मोठं ते त्यावर भाष्य करणं मी उचित समजत नाही. आव्हान आपल्यासमोर आहे आणि ते ताकदीनं पेलवण्याची तयारी ही आम्ही नेहमीच करतो. त्यामुळं छोटं मोठं आव्हान असं भाष्य करणं उचित नाही. आव्हान आहे, त्याला आम्ही सामोरं जातो. आपल्या लातूरच्या विकासासाठी कोणते कल्पना आहे? लातूरला आम्हाला खूप पुढे घेऊन जायचं आहे. लातूर खूप पुढं आलं आहे, आणखी आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. त्या लातूरामध्ये ज्या आवश्यक, ज्या जीवन आवश्यक सुविधा आहेत त्या तर आम्ही पुरवलेल्याच आहेत. ज्या काही राहिल्या त्याही आम्ही या पुढच्या काळामध्ये पुरवणार आहोत. पण आता लातूरकर हा खऱ्या अर्थानं त्याच्या जीवनामध्ये अधिक भरभराट व्हावी यासाठी आम्ही पावलं उचलणार आहोत. जागतिक दर्जाच्या सुविधा इथं निर्माण कराव्यात अशा आमच्या कल्पना आहेत. आणि केंद्र सरकार, राज्य सरकार या दोन्ही सरकारांच्या मदतीने आम्हाला खूप काही करता येईल असं आणि त्या योजना प्रामाणिकपणे लोकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेणार आहोत. त्यावेळेची इच्छा आहे, उमेद आहे, लोकांचा पाठिंबा आहे, कार्यकर्त्यांची साथ आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहे. सगळं असल्यानंतर मला काही अडचण वाटत नाही. चांगलं काम आम्ही निश्चित यापुढे करू शकतो. मतदाराला काय आव्हान करणार? मतदारांना पहिल्यांदा मी हे आवाहन करेन की त्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. पहिल्यांदा आणि चांगलं काम चाललं असेल तर त्याला पाठिंबा दिला पाहिजे. तरच काम करणाऱ्यालाही काम करण्यामध्ये हुरूप येतो. एवढंच मी त्यांना आवाहन करेन. काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी या निवडणुकीमध्ये उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची साथ आहे, RPIची साथ आहे. त्यामुळं मतदारांनी मला त्यांचे आशीर्वाद द्यावे आणि त्यांची सेवा करण्याची संधी द्यावी हीच प्रार्थना माझी असेल. भाजपचे दिग्गज काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. भाजप संपले असं चालू चर्चा सगळीकडे. आपलं काय मत आहे? भाजप संपले असं मी म्हणणार नाही. काँग्रेस अधिक शक्तिशाली झाली आहे असं होते अमित विलासराव देशमुख जे सांगत होते काँग्रेसने जे 30 वर्षात विकास कामं केले आहेत त्या विकासाच्या जोरावर ते मतदान मागत आहेत. ते निश्चितच निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन संतोष मानेसह अजय बोराडे पाटील, सिटी न्यूज लातूर.